आता आपल्यासोबत हार्दिकची आई सुद्धा आहेत. हार्दिकचे जे यश आहे, या यशामध्ये हार्दिकच्या आईचा सुद्धा बहुमोलाचा वाटा आहे. वर्षभर त्या अतिशय छान पद्धतीनं सावली म्हणून हार्दिकच्या सोबत होत्या. तर त्यामुळे त्यांचं सुद्धा संपूर्ण जिनियस परिवारातर्फे मी खूप खूप अभिनंदन करतो मॅडम. धन्यवाद सर. तर मला एवढं विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही एक आय विटनेस होता की जेव्हा जिनियस प्रोग्राम सर्व तुमच्या देखत चाललेला आहे, ह्या जिनियस प्रोग्रामचा विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होतो, तुम्ही काय सांगाल मॅडम पालकांना? जिनियसचा फायदा असा होतो की अगदी शाळेच्या सुरुवातीपासून आपण जेव्हा लावतो तर त्यांची सुरुवात अगदी लवकरच होते. ते फार वेळाने करत नाही आणि सुरुवात लवकर झाल्याच्यामुळे जशी जशी सुरुवात होत जाते तसं तसं तुम्ही त्यांच्या बरोबर चालत राहता आणि अगदी सुरुवातीपासून अभ्यास होत राहतो. तुमचं पहिले चॅप्टर एक वेळा चालू झाले की तसं पेपर्स त्यांचे सॉल्व्ह होत राहतात. म्हणजे लवकरच सुरुवात होते आणि लवकर सुरुवात झाल्याच्यामुळं मुलांवर फारसा ताण येत नाही, त्याचा सातत्य राखल्या जातं आणि तुमच्यासोबत सतत काउन्सिलर वगैरे सोबतच असतात. त्यांचं फार मुलाचं मार्गदर्शन होतं, विद्यार्थ्यांना गाईड मिळतं, थोडंसं एक हेल्पिंग राहतं. तर बऱ्याचदा काय होतं मॅडम की मुलं काय करतात किंवा पालक सुद्धा की शाळेत मध्ये मुलांना पाठवतात आणि क्लास लावून देतात बरेचसे, आणि घरचा अभ्यास त्यांचा मिस होतो. तर घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे तुम्ही काय सांगा? घरचा अभ्यास फार महत्वाचा आहे याच्यासाठी की शाळा आणि ट्युशन्स ह्या जरी तुम्ही लावल्या तरी तिथे तुमचं जे शिकवणं जे राहील, नुसतंच तुम्ही शिकलात आणि त्याच्यावर तुम्ही वाचन केलं नाही, स्वतः जर सेल्फ स्टडी केला नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. बिलकुल. कारण क्लासेस आणि स्कूल्स हे फक्त शिकवण्याचं काम करतात, ते तुम्हाला घडवू शकत नाही. बरोबर. आपल्याला घडवायसाठी आपल्याला स्वतःच प्रयत्न करावा लागतो आणि आपल्या प्रयत्नांच्या सोबतीला जर कोणी असेल बिलकुल तर त्याच्यासाठी अजूनच मदत मिळते आणि तुम्ही फार गतीनं पुढे जाऊ शकता, मला असं वाटतं. करेक्ट आहे. आणि मग तसाच सपोर्ट जिनियसचा आपल्या हार्दिकला मिळाला असं तुम्हाला वाटतं? अर्थातच सर. तो सपोर्ट त्याला सेल्फ स्टडीची सवय त्याला 8व्या वर्गापासूनच होती. तो सेल्फ स्टडी सुरुवातीपासूनच करायचा. पण कसं आहे की कधी कधी आपलं जे मार्गदर्शन फार महत्वाचं असते. आपण स्टडी करत असतो पण ती कधी कधी चुकीच्या पद्धतीने असल्याच्यामुळं तुमचं तिथे परिश्रम आणि वेळ वाया जात असतो. बरोबर, करेक्ट. मग जेव्हा आपण जिनियस जेव्हा लावतो तर तुम्हाला योग्य दिशा मिळते. योग्य दिशा मिळाली की तुमची वाटचाल अगदी चांगली होऊ शकते, सोयीस्कर होते आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. पण मी तुम्हाला एक इच्छितो की बाई इतर पालकांनी सुद्धा जिनियस लावलं पाहिजे का, त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? लावलं पाहिजे हे तर मी सांगेलच. म्हणजे जेव्हा आता मी तुमच्या समोर सांगते, पण जेव्हा कोणी मला बाहेर मिळतं तेव्हा त्यांना मी सजेस्ट करते की जिनियस जरूर लावा. त्याच्या ज्या प्रश्नपत्रिका येतात त्याचा तुम्हाला फार फायदा होतो. ते तुम्ही सॉल्व्ह केल्याच्या नंतर त्यांचे चांगले चांगले मॉडरेटर चेकर जे आहेत ते तुमचे पेपर चेक करून येतात. तर तुम्हाला बोर्डात कसं लिहावं, कशा पद्धतीने तुमचे पेपर चेक केले जातील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांचे जे आन्सर शीट येतात त्याच्यावरून तुम्हाला कळतात. मग ते तुम्हाला कळल्याच्यामुळं तुमचा जो परफॉर्मन्स आहे बोर्डाच्या परीक्षेचा तो निश्चितच चांगला होणार आहे. आणि जिनियस पुन्हा 2 परीक्षा घेते, सेंटरच्या बोर्ड एक्झामच्या पद्धतीच्या, पहिल्यांदा अर्ध्या सिलेबसवर नंतर पूर्ण सिलेबसवर. तर ते पोरांना बोर्ड परीक्षेत गेल्यासारखं त्यांना एक फील होते, त्या पद्धतीचं ते फील करवतात पोरांना. म्हणजे एक बोर्ड परीक्षेची जी भीती आहे ती भीती त्यांच्या मनातून निघून जाते. ते म्हणजे अगदी सहजपणे बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जातात. तर ते शाळेत तसं घडत नाही. शाळेत जेव्हा आपण परीक्षा द्यायला जातो ते बोर्डाचं वातावरण निर्माण होऊ शकत नाही, ते अगदी फ्रेंडली असते. बरोबर. तर अशा पद्धतीने पोरांना भरपूर फायदा होतो. मी तर निश्चितच सांगेल की जिनियसचा क्लास पोरांनी लावावा. नक्कीच. म्हणजे बघा, सेल्फ स्टडी किती महत्वाची आहे, घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे, आणि तो जर विद्यार्थ्यांनी केला आणि पालकांना वारंवार कळतं की नेमकं मुलं काय करतायत, कुठे आहेत, किती पाण्यामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी वारंवार कळत राहतात आणि मुलांचा अतिशय सकारात्मक रिझल्ट मिळतो, जो आपल्याला आज हार्दिकचा मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर मॅडम आणि हार्दिकने अतिशय अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्यासाठी त्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि पुढील भविष्याच्या यशस्वी वाटचाली करता त्याला मी म्हणतो बेस्ट ऑफ एफर्ट्स.